हमारे देश के असली हीरो सीमा पर लड़ने वाले जवान हैं, जिनके लिए देश प्रेम से बड़ा कुछ नहीं। चिमूर तहसील के एक ऐसे ही जवान को शादी बीतने के 4 दिन बाद ही अपनी नववधु को छोड़कर देश के सीमा की रक्षा के लिए रवाना होना पड़ा। प्रस्तुत है इस संदर्भ में सीटीवी प्रतिनिधि बालू सातपुते की एक भावनात्मक रिपोर्ट। चिमूर तहसील के विहर गांव के सुपुत्र अमोल तुकाराम नन्नावरे 2014 से देश की सेवा कर रहे हैं। 7 मई को अमोल की शादी होने के कारण 2 मई को अमोल छुट्टी लेकर विवाह के लिए विहर गांव में आया। 7 मई को आनंदमय वातावरण में अमोल का विवाह संपन्न हुआ। वहीं शादी की हल्दी अभी छुट्टी भी नहीं कि 11 मई को विवाह के चौथे ही दिन सेना के मुख्यालय से वापस आने की सूचना अमोल नन्नावरे को मिली। नमस्कार, आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकावर दहशतवादी हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावपूर्वक वातावरण निर्माण झालं। भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावपूर्वक वातावरण निर्माण झाल्यामुळे सैन्य दलातील सर्व जवानांना, सर्व सैनिकांना परत मुख्यालयी बोलविण्यात आलं। चिमूर तालुक्यातील विरगाव येथील युवक अमोल नन्नावरे हा 2014 मध्ये सैन्यामध्ये देश सेवेसाठी सामील झाला होता आणि 7 मेला तो स्वतःच्या लग्नाच्या सुट्ट्यासाठी विरगाव येथे आला होता। 7 मेला अमोलचं लग्न आनंदमय वातावरणात पार पाडलं आणि आज दिनांक 11 तारखेला अमोलला सैन्य दलात वापस येण्यासाठी आदेश आले आणि लग्नाला 4 दिवस झाले नसताना सुद्धा, अंगावरची हळद उतरली नसताना सुद्धा अमोल आज देश सेवेसाठी परिवारातला आनंद सोडून रवाना होता है। भारतीय सैनिक अमोल नन्नावरे की परिवार की महिलाओं ने आरती उतारी। इस मौके पर वहां पर मौजूद महिलाओं की आंखें भर आई। अमोल को विदाई देते समय नववधु शीतल के पिता डॉक्टर गोपीचंद गजबे, ग्राम पंचायत के पूर्व सरपंच डॉक्टर रहमान खान पठान, इको डेवलपमेंट समिति सचिव तथा तंटा मुक्त समिति सदस्य संध्या चन्ने ने सिटी न्यूज चैनल पर अपनी भावना व्यक्त की। आपल्या चिमूर तालुक्यातील एक सुपुत्र आज देश सेवेसाठी घरातील परिवारातील आनंद सोडून रवाना होत आहे। काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल? श्री अमोलजी नन्नावरे हे जवळपास 10 वर्षापासून इंडियन आर्मीमध्ये कार्यरत आहेत, सेवेत आहेत, देशाची सेवा करत आहेत आणि आता 7 मेला त्यांचं लग्न झालं। माझी मुलगी मी त्यांना दिलेली आहे आणि अवघे 4 दिवस होते न होते त्यांना परत रिटर्न बोलवलेलं आहे आणि देशाच्या सेवेसाठी ते सुद्धा तत्पर झालेले आहेत। मला माझ्या कुटुंबियांना त्यांचा सार्थ अभिमान आहे आणि मी माझं भाग्य समजतो की मी माझ्या मुलीला त्यांच्या हाती एक सोपवलेला आहे आणि आम्हाला सुद्धा सार्थ अभिमान आहे की आम्ही कुठेतरी एक खारीचा वाटा या ठिकाणी करत आहोत। त्यांनी देशाची सेवा करावी आणि नंतर कुटुंबाची हाच एक संदेश या ठिकाणी हे करतो। कारण अवघे 4 दिवस झाले लग्नाला आणि चौथ्या दिवशी जाणं एक दुःखाची गोष्ट असते, पण ते दुःख बाजूला सारून जसं आता पहलगाममध्ये जो आतंकी हल्ला झाला, त्या हल्ल्याच्या उत्तर देण्यासाठी जे युद्ध सुरू आहे त्या युद्धावरती परत ते जात आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे आणि माझा सदैव त्यांना एक आशीर्वाद असणार आहे आणि शुभेच्छा सुद्धा असणार आहेत। डॉक्टर रहमान खान पठान, माजी सरपंच विरगाव। श्री अमोल तुकाराम नन्नावरे सन 2014ला ह्या भारत सेनेमध्ये नोकरीवर लागलेला आणि पहलगाम हल्ल्यामध्ये आता जो आपल्या भारत देशात पहलगाम जो हल्ला झाला आहे, त्या हल्ल्यानंतर देशामध्ये जो वातावरण, जो भारत आणि पाकिस्तान जो युद्धाचा वातावरण तयार झाला आणि लग्नाला अवघे 4 दिवस झाले। 7 मेला लग्न झाला, 8ला रिसेप्शन झाला आणि एक आम्हाला एवढं दुःख आहे की 4 दिवसा म्हणजे तो आमच्या म्हणजे आनंद वातावरणामध्ये आम्ही त्याच्यासोबत 4 दिवस काढले, मौज मजा केले लग्नामध्ये आम्ही आणि आम्हाला एवढं दुःख होत आहे की ह्या 4 दिवसामध्ये तो आज आपल्या सर्व्हिसवर भारत सेनेमध्ये बोलून घेतल्यामुळे आम्हाला एक दुःख झालेलं आहे। पण आम्हाला दुःख बाजूला सारून देशासाठी आमचा जो अमोल आहे ह्या देशासाठी
लढण्यासाठी जात आहे, की आम्हाला अभिमान आहे. आणि आम्ही गुरुदेवाच्या चरणी एक प्रार्थना करतो की त्याला सरदेवत आमचे वीरगाव गावातील म्हणजे जनता त्याच्या पाठीशी राहील. आणि आम्ही अल्लातर्फे करतो की त्याला सुखरूप आमचा अमोल सुखरूप परत अजून आम्हाला भेटण्याकरता येईल, एवढीच माझी विनंती आहे. जय हिंद, जय भारत. वीरगाव येथील तुम्ही नागरिक आहात आणि गावचा सुपुत्र आपल्या गावाचा आणि आपल्या तालुक्याचं नाव रोशन करण्यासाठी युद्धभूमीवर जात आहे. काय प्रतिक्रिया द्याल तुम्ही? माझा भाचा अमोल ननावरे हा देश सेवेसाठी आज त्याच्या लग्नाला 4 दिवस झाले आणि तो कोणताही बहाणा किंवा कोणताही त्याच्यावर टाळाटाळ न करता देशाच्या सेवेसाठी तो तत्पर रुजू झाला. हेच माझ्या मनामध्ये खूप त्याच्यासाठी अभिनंदन आहे की त्याने एक खूप मोठा निर्णय घेऊन तो देश सेवेसाठी जायला तयार झाला. आणि त्याचे खूप खूप माझ्याकडून आणि माझ्या गाववासियाकडून आभार आहेत. आणि त्यांनी गावाचं नाव रोशन करून सुखरूप जावं आणि त्याला गुरुदेव चरणी प्रार्थना आहे. इस मौके पर अपने पति को विदाई देते समय नववधु शीतल अमोल ननावरे की आंखें भर आई, मगर देश सेवा सबसे पहले है। इस मौके पर शीतल ने भी अपनी भावना व्यक्त की। वहीं अमोल ने भी इस मौके पर कहा कि परिवार तो मेरे लिए महत्वपूर्ण है ही है, मगर देश की सेवा करना यह मेरा पहला कर्तव्य है। ऐसी प्रतिक्रिया सिटी न्यूज चैनल पर उन्होंने व्यक्त की। शीतलताई, फक्त 4 दिवस झाले तुमच्या लग्नाला आणि सैनिक दलांचा आदेश आला आणि तुमच्या नवऱ्याला देश सेवेसाठी पुन्हा या ठिकाणून वापस जावं लागत आहे. काय भावना व्यक्त कराल तुम्ही? जे त्यांचं कर्तव्य आहे ते जावंच लागेल तिथं. त्यांचं कर्तव्य ते पार पाडतील असं तुम्हाला हो. वाटतं? हो, लग्नच काय मग नंतर तर येणारच, पण जे कर्तव्य आहे ते अगोदर पाळावं लागते. नुकताच पहलगाम येथील पर्यटकावर दहशतवादी हल्ला झाला. हल्ल्याच्या निमित्ताने युद्ध सुद्धा भारत पाकिस्तानात सुरू झालं आहे आणि युद्ध सुरू झाल्यानंतर भारतीय सैनिक चिमूर तालुक्यातील वीरगाव येथील अमोल नन्नावरे हे स्वतःच्या लग्नासाठी या ठिकाणी आले होते आणि अवघे 4 दिवस झाले त्यांना सैनिक दलाच्या सूचना आल्या आणि त्यांना आपल्या परिवारातील आनंद सोडून सीमेवर जाण्यासाठी आज ते तैनात आहेत. काय सांगाल अमोल भाऊ, या आपली काय भावना व्यक्त कराल? भावना अशी आहे की आता लग्न झालं तर दुःख पण एक आहे मनामध्ये, पण मी देश सेवेसाठी जात आहे तर एक माझे कर्तव्य आहे. मी त्यासाठीच लागला देशसेवेमुळे. पहिलं आपले कर्तव्य करायचे, नंतर आपला परिवार आहे एक, त्याला आपण सांभाळून. मनामध्ये खूप दुःख आहे, पण असे वातावरण देशामध्ये असे वातावरण निर्माण झाले की आम्हाला ते जावेच लागेल. आज आपण आलो होतो चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील वीरगाव या गावात. वीरगाव येथील सुपुत्र अमोल नन्नावरे या आज स्वतःच्या लग्नासाठी गावात आले होते आणि आज लग्नाचा 4था दिवस असून सुद्धा सैनिक दलाकडून त्यांना सूचना आल्या परत येण्यासाठी आणि आज ते या गावातून देश सेवेसाठी परत जात आहेत. त्यांना व त्यांच्या सर्व परिवारांना CTV न्यूज तर्फे खूप खूप शुभेच्छा. हर कदम खबर की ओर CTV न्यूज करिता व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील हिंगणकर सोबत बालू सातपुते चिमूर.